धुळे बस स्थानकावर ऐराणी गाणी म्हणणाऱ्या आजीची बातमी TV9 ने प्रसारित केली आणि त्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली। मुख्यमंत्र्यांनी धुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत थेट या ठकूबाई आजीला या ठिकाणी महापालिकेच्या निवारण केंद्रात आणलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी ही आजी आहे आणि आजी आता जे महापालिकेचं निवारा केंद्र आहे या निवारा केंद्रामध्ये आता आजीला आणलेला आहे। या ठिकाणचा निवारा केंद्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी या निवारा केंद्रामध्ये या ठिकाणी जे बेघर आहेत जे अनाथ आहेत अशा निराधार वृद्ध लोकांसाठी आणि इतर लोकांसाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। पलंग आहे आणि सर्वच काही व्यवस्था आहे। या ठिकाणचे जे केंद्र चालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय नेमकं आजीची काय कहाणी आहे, काय आजी गेल्या बऱ्याच दिवसापासून बस स्टँड इथे राहत होती। बरेच आमचे संस्थेचे प्रतिनिधी आजीकडे जाऊन आजीसाठी निवारा केंद्रात येण्यास हे करत होते, पण आजी बऱ्याच दिवसापासून टाळाटाळ करत होती। पण माननीय आयुक्त मॅडम नी दखल घेतली व स्वतः संस्थेचे प्रतिनिधी व मॅडम व आपले न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मॅडमांना आजींना खूप मोठ्या प्रमाणात कन्व्हिन्स केलं व आज आयुक्तांच्या आदेशाने आम्ही त्यांना निवारा केंद्रात हे केलं व आमच्या संस्थेकडनं आजींना मोफत राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। अजून नेमक्या काय काय सुविधा तुम्ही आजींना आणि इतर लोकांना आजींना व इतर लोकांना जे गरजू व हे लोक आहेत त्यांना आमच्या संस्थेतर्फे आम्ही मोफत अन्न, त्यांची आरोग्य तपासणी, त्यांना राहण्यासाठी व्यवस्था हे सर्व आमच्या संस्थेकडून मोफत करतो। नक्कीच या ठिकाणी आजीची देखील अशाच पद्धतीची सर्व व्यवस्था जी आहे झोपण्याची असेल, राहण्याची असेल आणि जेवणाची असेल, ही सर्व काही व्यवस्था या ठिकाणी या संस्थेमार्फत महापालिकेच्या वतीने करण्यात येते आहे। आजीचा जो राहण्याचा आणि घराचा प्रश्न आहे हा येणाऱ्या काही दिवसात देखील निकाली काढण्यात येणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।